कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नवीन नोकर कशासाठी आहे? एका स्त्रीला घरातल्या कामाचं ओझं वाटतं का कधी? हे बघ, कुठलाही निर्णय घेण्याआधी ना त्याच्या परिणामाचा विचार करत जा प्लीज। सारंग, तुला कळतंय तू त्या मुलीची बाजू घेतोयस। मी योग्य गोष्टींची बाजू घेतोय। म्हणजे तुला असं म्हणायचंय की आम्हाला योग्य काय अयोग्य काय हे कळत नाही का? वहिनी, मला वाद घालायचे नाहीये प्लीज। सॉरी, पण खरं तर वाद तू घालतोय सारंग। आई, मी वाद घालत नाही, मी मत मांडायला आलो इथे। या सगळ्याला माझा पाठिंबा आहे असं मी तुला सांगितलं तर। आणि सारंग, घरात कामं वाढली आहेत म्हणून मी केअरटेकरचा निर्णय घेतला, दॅट्स इट। निर्णय बरोबर आहे, पण त्याच्या मागचा हेतू चुकीचा आहे। कसला हे तू काय म्हणतोयस? मला खरंच कळत नाहीये। सकाळी सावलीने तुझा हात धरला म्हणून तू हे केलंस ना? सारंग, तुला आम्ही सांगितलेलं पटतच नाहीये का? नाही पटत आहे मला। म्हणजे आता तुला ती मुलगी आमच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट झाली आहे? मुद्दा तिचा नाहीच आहे। नेहमी सत्याची बाजू घ्यायची आणि सतसत विवेक बुद्धीने वागायचं, हेच संस्कार आईने माझ्यावर केलेले आहेत आणि तेच मी पाळतोय। अरे पण पाहिलं ना, सारंगचं वागणं खरंच बदलत चाललंय। बघतीये, दिसतंय मला सगळं। माझा ना माझ्या सारंगवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी मला विश्वासानं आश्वासन दिलं होतं की तो त्या मुलीवर कधीही प्रेम करणार नाही। पण आता मला भीती वाटते ऐश्वर्या, हे सगळं बोलणं ऐकून त्याचं। तेव्हा तू जे डिसिजन घेतलंयस सारंगसाठी एखादा केअरटेकर ठेवायचा, ते योग्य आहे। 18,000 18,000 18,000 18,000 ऐकलं का? तुम्हाला 18,000ची नोकरी लागली बाई। मला तर खरंच वाटत नाही तुम्हाला 18,000ची नोकरी लागली। तुम्हाला सांगते, इसवी सन काळापासून या घरात एवढे पैसे कोणी आणलेच नाहीत ना। विठ्ठला बाबा, सगळी तुझी कृपा। त्याला काय म्हणतात माहितीये का? बाई, 18,000 रुपये करू ना आपण 18,000त। पण काय हो, 18,000त 3,000 रुपये जातील किराण्याला, 1,000 रुपयाची अप्पू भाऊजींची औषधं, 100 रुपये सासूबाई ना, 100 रुपये सासरी बोना, 100 तुम्हाला कशाला पैसे लागतात? सुपारीच्या खंडाचं बी असं नाही ग माझ्या नवऱ्याला। 6,000 रुपये माझ्या पार्लरला जाते, हा म्हणजे जरा कमीच आहे, आता भागवावं लागल त्यात। आणि मग उरलेल्या पैशातनं माझ्या नवीन साड्या, नवीन बेडशीट आणि नवीन नवीन फेस पॅक, मज्जा। आणि हो, उरलेले पैसे सगळे बँकेत ठेवू, हे म्हणजे भरपूर पैसे साठले की नाही, मस्तपैकी फ्लॅटच घेऊन टाकू आपण आणि मग जायचं शहरात। गावात काही ठेवलंच नाही हो आजकाल, काही म्हणा पैसाच बोलतो। आणि याच्या पुढे आपण ना एकदम कोट्टलवारांसारखी लाईफस्टाईल फॉलो करायची। हा बस मज्जाच मज्जा। असं बदलून टाकतो नाही माणसाला। काही म्हणा, तुम्ही आनंदाची बातमी दिलीत आज आणि घर कसं असं नाचायला लागले, नुसतं लागले। 18,000 धनी धनी धनी, नाही नाही नाही, तुम्ही मला कुसाडून कुठं बी जाऊ शकत नाही। तुम्हारे सिवा मैं कैसे जीऊंगी पति परमेश्वर? कसे काढणारे मी दिवस तुमच्याशिवाय? लग्न झाल्यापासून आपण कधी कधी वेगळे राहिलो नाही हो। पण तुमच्या या कामामुळे आपल्याला हा विरह सहन करावा लागणार आहे। अगं जयंती, असं काय करतेस? काम करू की नको? सगदेवा, तू म्हणतोय ते बरोबर आहे। तू असं कर ना, हे काम सोड आणि दुसरं काम बघ। किती केमी कळतं का तुम्हाला? हा, कुठं मिळणार आहे हो दुसरं काम? नाही, याच्या आधी शोधून बघितलं ना, मिळालं का दुसरं काम? अहो, एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे, नशीब समजा। 5 आकडी पगार आहे, 5 आकडी, पंचक्रोशीत कोणाला नाहीये। हा, काही नाही काही नाही, जोक वाटतं का तुम्हाला दुसरं काम शोधणं? तुम्ही करावं काम, काही होत नाही। ते तुमचा विरह कसा बसा सहन करेन बाई। जा तुम्ही। सगदेवा, चांगल्या कामाला चाललाय,
दही साखर खाऊन जा. सगदेवा मनापासून काम करा, देवाचं काम समज. वय बाबा चला येतो. सांभाळून राहा आई, काळजी घे. काळजी घे स्वतःची. आणि पगाराची बी काळजी घ्या. नाही म्हणजे तुम्हाला जड झाला तर इकडे पाठवून द्या, मी करेन सेव्हिंग. असे काय पाहता माझ्याकडे? हा, पायपळ खर्च करत नाही मी. एक एक रुपया जोडून हा संसार केलाय मी. हे पा, या घराची सगळी अर्थव्यवस्था आहे ना ती मी. ठीक आहे, माझी स्वतःची अर्थव्यवस्था मी एकटीच सांभाळते. बरं नाही, मला सांगा ना, मला जे काही साहित्य लागतं मेकअपचं ते माझं मीच मॅनेज करते ना. हा, तुमच्याकडे काय बी मागत नाही मी. बरं जयंती, एकदा का माझा पगार झाला ना तर तुला काय पाहिजे ना ते सगळं घेऊन येतो. हॅशटॅग फेवरेट पती. ते ऑफिस कुठे आहे म्हणलात तुम्ही? नाही म्हणजे आपल्या सावळीच्या घराजवळ असेल तर जाऊन तिला भेटूनच या. हा, आपल्या भावाला एवढ्या वर्षांनी एवढ्या पगाराची नोकरी मिळाली म्हणल्यानंतर तिला बी आनंदच होईल की नाही तुम्हाला भेटून. जा बर का. चला येतो. नानी पाठवा बरं का मनी. नानी बबलू, हे सगळं बघायला जर इकडे सावली वहिनी असती तर. हळू करा, सावकाश, त्रास होईल ना. मारे ना, शांत बसा जरा. मला करू दे, तुम्ही करतो. हो पण माझं काम मला करून द्या. सॉरी. बरा झालाय तुमचा. पण लगेच ना हातावर जोर द्यायला जाऊ नका. मी सांगितलेलं व्यायाम रेग्युलर करा. ठीक आहे, चला येऊ. सारा दादा नीट आहे, हातावर जोर द्यायचा नाही आणि हात जास्त चालवायचा नाही. काय बोल डॉक्टर आता? जोर देऊ नको असं म्हणाले, मारू नको असं नाही म्हणाले. ते दुसरा हात आहे ना. हाय बरोबर आहे. हा नको मारू. सारंग सर हात तुकेल. सारंग सर मी नाही बोललो. दादाला फोन करायला हवं. त्याच्या नोकरीचाच पहिलाच दिवस आहे. चल, तुला तुझी जागा दाखवते. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.